नाशिकमधून काँग्रेसचे एकेकाळचे प्रदेश नेते राहुल दिवे यंदा शिंदेंच्या शिवसेनेतून निवडणुकीच्या मैदानात कुंभमेळ्याच्या प्रश्नांवर निवडणूक लढवत असून जनता आपल्या पाठीशी उभी राहील, दिवेंकडून विश्वास व्यक्त. पुण्यात संगीता तिवारींचा महिला काँग्रेस सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा, विधानसभा निवडणुकीपासून तिवारी नाराज असल्याची माहिती. कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला धक्का, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर आणि काँग्रेसचे सलीम काझी यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उल्हासनगर भाजपचे मंडल अध्यक्ष बंटी कुर्सीदा यांच्या पत्नी लक्ष्मी कुर्सीदा यांचा भाजप पक्षाचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे, टेक्निकल चुकीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली, भाजपचं स्पष्टीकरण. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान खासदार नारायण राणेंना भोवळ, राणेंची प्रकृती स्थिर असून उन्हामुळे राणेंना त्रास झाल्याची आयोजकांची माहिती. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा प्रचार दौरा, चेंदणी कोळीवाड्यामधील 12 उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात, रोड शोतून शक्ती प्रदर्शन. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवारही घड्याळाचा प्रचार करणार, पिंपरीच्या शहराध्यक्षांनी प्रचाराची रणनीती ठरवली, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. सांगलीत महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी, सांगलीत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम समर्थकांकडून प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण करणाऱ्या उमेदवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीत मतदार याद्याच्या घोळानंतर आता मतदान केंद्र बदलले, अनेक प्रभागांमधील मतदार आक्रमक, 40 वर्षांपासून कायम असलेले मतदान केंद्र अचानक बदलल्यानं शिवसेना आणि काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा. परभणी महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ, थांबता थांबेना मतदार याद्या, मतदान केंद्र बदलण्याच्या घोळानंतर परवानगीसाठी एकच खिडकी, परवानगी मिळत नसल्यानं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ, महापालिका गेट बंद करून घोषणाबाजी. सांगलीवाडीतील प्रभाग क्रमांक 13 मधील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराचा शुभारंभ, भाजपच्या पॅनलला मोठं आव्हान. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह 40 नेत्यांचा समावेश, संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, अरविंद सावंत, अनिल परब, वरुण सरदेसाई, सुभाष देसाई स्टार प्रचारक. निवडणूक संपताच प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचा दावा, प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करत असल्याचाही आरोप. आमच्या नेत्यांवरील टीका चुकीची, त्यांच्याबद्दल टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही, सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदेवर केलेल्या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची प्रतिक्रिया. सुजात आंबेडकर हे विचारांनी परिपक्व, त्यांनी भाजपप्रमाणे बुद्धिभेदाचं राजकारण करू नये, खासदार प्रणिती शिंदेंबाबत केलेल्या आरोपांवर काँग्रेसचं प्रतिउत्तर, प्रणिती शिंदेंच्या रक्तात काँग्रेस, अशोक निंबर्गी यांची प्रतिक्रिया. प्रणिती शिंदेंनी भाजपसोबत संपर्क केला नाही, कुठल्याही व्यक्तीबद्दल असं वक्तव्य करून त्यांची बदनामी करू नये, सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. सांगली शहरात फिरणाऱ्या नंदी बैलाचे उमेदवारांना घेतले आशीर्वाद, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रभाग 17 मधील उमेदवारांनी नंदी बैलाकडे मागितला विजयाचा आशीर्वाद. जळगाव मनपा निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख निवडणुकीच्या रिंगणात, 30 वर्ष आरोग्य सेवेचा अनुभव असणारे देशमुख पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून जळगावचा विकास नक्की होईल असा विश्वासही केला व्यक्त. मंत्री गिरीश महाजन यांनी ईव्हीएम सेट केलाय का, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांचा सवाल, जळगावात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला होता, त्यावर ठाकरे सेनेकडून सवाल. धाराशिव जिल्ह्यात मुरुम नगरपालिकेवर भाजपची एकाती सत्ता, गावातील सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांकडून माजी मंत्री बसवराज पाटील आणि नगराध्यक्ष बाबूराव पाटील यांचा सत्कार. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 143 पैकी भाजपकडून एका मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तिकीट, प्रभाग 8 ब मधून कामिल अन्सारी यांना उमेदवारी, मनपा निवडणुकीतील भाजपचा एकमेव मुस्लिम चेहरा. कचरा संकलनाच्या कामाचा अनुभव कर्मचाऱ्याला ठरला फायद्याचा, कचरा संकलन करणाऱ्या सुपरवायझरला काँग्रेसची उमेदवारी, ओमप्रकाश गाढवे, माजी महापौर माया इवनातेंविरोधात मैदानात, प्रभाग क्रमांक 12 मध्ये जोरदार लढत.
जालन्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागू शकतो, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं मत. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेची मोर्चे बांधणी, थळ, आवास आणि आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार घोषित, पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याआधीच शिंदेंकडून विभागनिहाय मेळावा. क्रांतिकारी शेतकरी संघटना सर्वच जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उतरणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा. नाशिकमध्ये नाफेड कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा मोठा गोंधळ, 6 महिने उलटूनही परतावा न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा कार्यालयाबाहेर ठिय्या. बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकरवन गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचं आंदोलन, गेली 10 वर्ष शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. जळगावच्या अमळनेर तालुक्यात सातरी गावातील ग्रामस्थांचं आमरण उपोषण, पाडळसरे गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी, गावाचं नव्यानं सर्वेक्षण करण्याची नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगर शहरात 5,000ची साडी 600 रुपयात, ऑफरमुळे महिलांची साडी घेण्यासाठी तुफान गर्दी, चेंगराचेंगरी झाली असून लहान मुलांची आईपासून ताटातूट, 3 महिलांना भोवळ. पुण्यात मद्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा, मद्यप्राशन करत वाहन चालवणाऱ्या 232 जणांवर, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 720 दुचाकी चालकांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई. लातूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या मृत्यूवरून वातावरण तापलं, घातपाताच्या आरोपावरून विद्यार्थिनीचे नातेवाईक आणि स्थानिकांकडून गांधी चौकात रास्ता रोको. मनसे विद्यार्थी सेनेचे सोलापूर शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील 4 आरोपींना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांकडून तासवडे टोलनाक्यावर सापळा रचून अटक. पुण्यातील चाकण शहरातील महात्मा फुले मार्केट यार्ड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 27 जणांना कुत्र्याचा चावा, कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ, शेअर मार्केटमधील तोट्याच्या कारणावरून 5 लाखांची मागणी, सासऱ्यांकडून विवाहितेला बेटनं तर पतीकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवर साई किनारा हॉटेलवर 10 ते 15 जणांच्या मद्यधुंद टोळक्याकडून हल्ला, घटनेत हॉटेलमधील मॅनेजर गंभीर जखमी तर हॉटेलचीही तोडफोड. भंडाऱ्यात वनविभागाची सागवानाच्या विनापरवाना वाहतुकीवर मोठी कारवाई, सागवानाच्या मोठ्या साठ्यासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. पालघरच्या बोईसरमध्ये भर दिवसा सराफा दुकानातून सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न, स्थानिकांनी चोरट्याला दिला बेदम चोप. नाशिकच्या मालेगावात 2 देशी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि किल्ला पोलिसांची कारवाई. विरार पूर्व मोरेगावमध्ये 4 मजली इमारत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही, रस्त्यावरच इमारत कोसळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील आंबाफळी गावातून स्मशानभूमी आणि शेताकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा, 10 दिवसांपूर्वीच रस्ता जो केला होता तो हातानं उखळत असल्यानं लाखो रुपये पाण्यात गेले. वाशिममध्ये ढगाळ वातावरणासह धुक्यामुळे रबीच्या पिकांना धोका, बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या फवारणीला वेग, गहू, हरभरा यासह भाजीपाला पिकत धोक्यात. सांगलीच्या आटपाडी तालुक्यात खरसुंडीमध्ये पौष यात्रेत खिलार जनावरांच्या विक्रीतून 5 कोटींची उलाढाल, शेळ्या मेंढ्यांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्या धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक फरहान अख्तर यांची उपस्थिती. नवीन वर्षात मुंबईतील रेल्वे प्रवाशांना खास भेट, राजधानी शताब्दीला मिळणार अतिरिक्त एसी कोच, वाढीव डब्यांसह 31 जानेवारीपर्यंत राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस धावणार. साताऱ्याच्या औंधमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी पार पडली जिल्हा निवड चाचणी, जिल्ह्यातील 40 मल्लांची निवड तर 210 मल्लांनी घेतला होता सहभाग. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील अनेक शहरांमध्ये जल्लीकट्टू उत्सव, तिरुपतीमध्ये पवित्र बैलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना अनेक भाविक जखमी. दिल्ली दंगल गटाप्रकरणी उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाहीत, जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, अन्य 5 आरोपींना मात्र सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. बॉर्डर 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन आणि सोनू निगम जैसलमेरमध्ये भारत पाकिस्तान सीमेजवळ सैनिकांसोबत गायलं गाणं, लोंगेवाला येथील
तनोट माता मंदिरालाही दिली भेट. मराठी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांचा जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. इंस्टाग्रामवर शेअर केले नव्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.